मुंबईत पश्चिम द्रुतगती मार्गावरील अंधेरी पुलाचा ब्लॉक गाडीवर कोसळलाय। सुदैवाने गाडीच्या बंपरवर हा ब्लॉक पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे। कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या घटनेनंतर अंधेरी परिसरात पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडीही झाली होती आणि या घटनेचा तपास पोलीस करतात। दरम्यान यावर वर्षा गायकवाडांनी एक्सपोस्ट करत सरकारवर टीका केली आहे। मुंबईतील पूल कोसळत आहेत मात्र मुख्यमंत्र्यांचे ठेकेदार मित्र आनंदी आहेत अशी टीका त्यांनी केली आहे। मुंबईत पूल कोसळत आहेत, होर्डिंग पडतायत, मुख्यमंत्री मात्र दिल्लीच्या फोनमध्ये व्यस्त आहेत असंही त्या म्हणाल्या। मुंबईतील पायाभूत सुविधा सुधारत असल्याचा दावा महाभ्रष्ट ट्रिपल इंजिन सरकार करतंय। मात्र सरकारच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत लोकांचे जीव किती खालच्या पातळीवर आहेत असं देखील त्यांनी सवाल उपस्थित केला आहे। याचं उदाहरण म्हणजे अंधेरीतील पुलाचा स्लॅब कोसळणं अशी देखील टीका त्यांच्याकडून एक्सपोस्टवरून करण्यात आली आहे। या दुर्घटनेत सुदैवानं कोणाचाही मृत्यू झाला नाहीये। मात्र सरकारनं लोकांच्या आयुष्याशी खेळ करणं बंद करावं अशी ताकीद देखील या वर्षा गायकवाड यांनी आपल्या एक्स पोस्टमधून दिली आहे। 5 दिवसात याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी देखील वर्षा गायकवाडांकडून करण्यात आली आहे। दरम्यान यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही एक्स पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे। कधी बॅनर कोसळत आहेत तर कधी चालत्या वाहनांवर पुलाचे भाग कोसळून अपघात होत आहेत। मुंबईकरांच्या डोक्यावर टांगती तलवार टाकण्याचं काम महायुती सरकारनं केलंय। अशा बेभरवशाच्या महायुती सरकारला मुंबईकर जनता येत्या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवणार अशी एक्स पोस्ट शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रिद्धेश आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रिद्धेश, कालच अंधेरीमधली ही घटना घडली। रहदारीच्या ठिकाणी किंवा प्रवास सुरू असताना जर अशा प्रकारची घटना घडत असेल तर नागरिकांच्या जीवाचा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे आणि यावरून कोणतंही स्पष्टीकरण अद्याप दिलेलं नाहीये। नक्कीच आपण पाहिलं तर नागरिकांचा सुरक्षेचा खूप मोठा प्रश्नचिन्ह या घटनेनंतर उपस्थित झाला आहे। आपण जर पाहिलं तर काल दुपारी 3 ते 4च्या दरम्यान हा पुलाचा जो स्लॅब आहे तो एका गाडीवरती कोसळला। सुदैवाने या संपूर्ण घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीचं मोठं नुकसान झालं। मात्र दुसरीकडे आपण असं देखील पाहिलं तर हा जो ब्रिज आहे तो आपण पाहिलं तर बरेच वर्षापूर्वी तो आधी बनवण्यात आला होता आणि त्यानंतर MMRD या संपूर्ण ब्रिजची त्या MMRDच्या अंडर हा ब्रिज होता आणि त्यानंतर देखभालीसाठी हा ब्रिज महानगरपालिका यांच्याकडे हा देण्यात आला होता। आता महानगरपालिकेकडून असं सांगण्यात येत आहे की तो स्लॅबचा भाग पडला, त्या स्लॅबच्या भागाचा जो परिसर आहे तो एका खासगी कंपनीला देण्यात आला होता आणि त्या खासगी कंपनीचं काही बांधकामाचं काम आहे तर त्या पुलाच्या खाली सुरू आणि तिकडचा जो स्लॅब आहे तो कोसळला। त्यामुळे आपण जर पाहिलं आता सध्या असं चित्र निर्माण होत आहे की पालिका देखील या घटनेवरून हात झटकत आहे। सरकार देखील आता या घटनेनंतर पुढे काय पाऊल उचलतील हे देखील पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। कारण आता आपण पाहिलं तर जे विरोधकांकडून देखील आता पाहिलं तर या विषयावरती जे पोस्ट आहे, जे टीका आहे ती करायला सुरू झाली। आज अधिवेशनादरम्यान जे प्रश्न आहेत ते देखील उपस्थित केले जाणार आहे। त्यामुळे आता सरकारकडून ही जी घटना घडली आहे त्यावरती आता पुढे काय उत्तर सादर केलं जातं त्याचबरोबर महानगरपालिका प्रशासनाकडून संबंधित जे अधिकारी होते ज्यांच्यामुळे नक्कीच रिद्धेश, तर या घटनेनंतर नेमकी काय दखल घेतली जाते याकडे लक्ष लागलंय।